हॅलो फ्रेंड्स, आज आपण चाललो आहोत वेकेशनला, दिवाळीच्या भाऊबीजला. आणि खूप दिवसांनी माहेरी चालल्यामुळे एक्साइटमेंट पण होती. आणि असं एवढं वातावरण काही चांगलं नव्हतं, पाऊस वगैरे आभाळ चालू होता, त्यामुळं काय विषय नव्हता. आणि मला इतकं बोर होत होतं जाताना की काय करायचं जाताना. मी आपलं सगळं कड बघत बसले होते, एवढं काय वाटलं नाही. पण ह्यांचं मात्र मस्त चाललं होतं आयन्ससोबत खेळायचं. आयन्स पण एका ठिकाणी बसत नव्हता, इतका पळत होता ना, जाम इकडं पळ तिकडं पळ चाललं होतं. पण ह्यांचा कॅमेरा बघितला की मस्त ह्यांचं चालू असतं. आणि इतकी गर्दी होती, आम्ही बाय चान्स आम्हाला भेटली होती सीट म्हणून आम्ही मस्त चाललो होतो. पण भाऊबीजची गर्दी इतकी होती की सगळेजण आपल्या भाऊला करदोडा बांधायसाठी चालले होते. आणि इतकी दमलो होतो, त्यामुळं बस थांबली आणि थोडंसं असं डाळ खिचडी खाल्ली. आपल्या मराठवाड्यामध्ये आल्यास मस्त तुरीची डाळ आणि खिचडी इतकी नंबर 1 लागते ना, काय विषयच नाही. आणि आयन्सचा धिंगाणा चालला होता, त्यानं झोपेतून उठल्यामुळं त्याला इतकं पावर आली होती ना, इतका धिंगाणा चालू होता, काय विषयच नाही. आणि त्याला तिथं फटाक्यामुळं लागलं इतकं, त्याला दुखायलाही पण जाणवत नव्हतं धिंगाण्याच्या नादामध्ये. आणि बसमध्ये इतके गोंधळ भांडण बघायला एक एन्जॉयमेंटच. आणि आयन्सची एक मस्ती चालू होती, त्याने दमले होते म्हणून माझ्याकडे दिला. आयन्सची झोप झाल्यामुळे त्याच्याकडं फुल एनर्जी होती. आणि त्याची एवढी एनर्जी बघून आम्ही दोघं एनर्जी डाऊन झालो होतो, कारण की त्याच्यामुळं कसली झोप नाही मिळाली ना, काहीच नाही. आणि बसमध्ये जाम सीटसाठी भांडण होते, इतके भांडण बघूनच दंगच. कारण की सोलापुरी भाषा विषय एक आहे. आणि 6 महिन्यातून एकदा आपण माहेरी जातो, ते पण दिवाळीला, ते उन्हाळ्याला, त्यामुळे एक एक्साइटमेंट असते. आणि मेन म्हणजे तिथं गेल्यास असं आपण म्हणतात ना, सासरी यायच्यापूर्वी आपण चार्जिंग होऊन येतो, त्या टाईपमध्येच आपण तिथं कशासाठी जातो, माहेरी चार्जिंग होण्यासाठी. 6 महिन्याची चार्जिंग एका 10 दिवसात करून यासाठी आपण माहेरी जात असतो. आणि तिथं गेल्यास आपल्याला सगळं लहानपण आठवतं, आपले बहीण भावंडांचं, म्हणजे आधी आपण कसे होतो काय होतो. त्यामुळं तिथं जाणं इतकं आवडतं. आयन्स तर 1 महिना आधीपासून म्हणत होता, मामाच्या गावाला जायचे, मावशीच्या गावाला जायचे, असं करायचं तसं करायचं. त्याचा गोंधळ ऐकूनच म्हटलं ह्या वेळेस तर जावं लागणार आहे लवकरच. तरी मी भाऊबीज झाल्या दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही निघालो. आणि इथं आयन्स का रडत होता, कारण की त्याला पुढच्या सीटवर जायचं होतं आणि एका ठिकाणी बसत नाही, त्यामुळं आम्ही काही त्याला पाठवत नव्हतो. आणि त्यानं पूर्ण बसवाल्यांना घाईला आणलं होतं, कुणाकुणाच्या पण ओळखी करून घेतला होता. त्यामुळं त्याने इतकं रडत होता की त्याला बाहेर जायचं होतं म्हणून. खरंच ह्यानी होते म्हणून मला सावरलं, नाही तर ह्यानी नसते तर मी कसं हँडल केलं असतं अशा मुलाला. ह्यानी होते म्हणून मला पूर्ण बसमध्ये माझ्याकडं नव्हतं ती. आणि माझी पण तब्येत ठीक नव्हती, उलट्या भरपूर झाल्या होत्या, त्यामुळं किती एनर्जी सगळी गेली होती. ह्याची एनर्जी इतकी होती, ह्याची एनर्जी बघून मला झोप येत होती, काय सांगायचं. आणि ह्याचं इतका आगाऊपणा ह्यांनीच सहन करू शकतात. ह्यांच्या आवरलं जातं आहे, आमच्याकडं बघून ती इतकं त्याला अजून एनर्जी ती आगाऊपणा करायची. आणि जरा एकदा ओरडलं की गपचूप तरी बसतं. त्यामुळं मला टेन्शन आलं तर मी 10 दिवस ह्याला कसं हँडल करू ह्यांच्याशिवाय. तरी मी म्हटलं ॲडजस्ट करता येईल, पण जायचं तर आहे. तर चालले आहे माहेरी. तुम्ही कधी जाणार आहे नक्की सांगा. ठीक आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा विसरू नका. थँक्यू.